निर्मला सीतारामजींनी आपला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करायचा असताना ज्या अपेक्षा असतात सर्वसाधारण सामान्य जनतेच्या, त्या अपेक्षांचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही. मोठ्या मोठ्या घोषणा याच्यामध्ये आहेत. आज बजेटमध्ये तूट दाखवली आहे, ती 4% आसपास तूट दाखवलेली आहे. नंतर GDP दाखवला आहे तो 7% वर दाखवलेला आहे. ठीक आहे, दाखवणं वेगळं आहे. GDP 7% जाणं एक स्वागतार्ह बाब असली तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि तूट जी आज 4% दिसते, 3.5% तूट दाखवली जाते, त्या तुटीची भरपाई कशामधनं केली पाहिजे याचा काही उल्लेख ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे. एकंदरीत पाहिलं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये फारसं काही दिलासा देण्यासारखं याच्यामध्ये नाही आहे. का जसा विमानाचा अपघात झाला तसा घातपाताचा संशय अनेकांच्या मनामध्ये आला. अमोल मटकरेंनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आढळतं की जर 6 लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे तर 5च शव कसे त्या ठिकाणी मिळाले असं समजतं आहे. त्या ठिकाणी पायलट बाकी त्याच्यामधनं गायब आहे, पायलटचं शव त्याच्यामध्ये नाही असंही माहिती पडली. पण पायलट कुठे गेला किंवा जो पायलट नसेल तर 6वा माणूस कोण होता आणि त्याचं शव कुठे गेलं. दुसरं त्यांनी जो प्रश्न विचारला आहे की इथं मी स्वतः त्या स्पॉटवर गेलो होतो, जे विमान जळालं त्या स्पॉटला मी व्हिजिट केली होती. त्या ठिकाणी मी स्वतःही हे पाहिलं की सर्वत्र कागदांचा खच पडलेला होता, आजूबाजूला फाईल्स पडलेल्या होत्या, परंतु कागद एकही जळालेला नव्हता त्या ठिकाणी. आणि मग असं अनेक शंका असताना या ठिकाणी मला असं वाटतं प्राथमिक चौकशीमध्ये की शंकेला वाव न ठेवता या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.